आणि कार्याला लाग असं म्हटल्यानंतर हनुमंतांना असं जाणवलं आपल्या आतमध्ये काहीतरी प्रचंड बदल उलथापालत होतीये आणि जणू काही प्रदीर्घ काळापर्यंत एखादी शक्ती, सुप्त असणारी शक्ती कोंडून ठेवली होती, ती शक्ती आता तुमच्या भाषेत बोलतो रिलीज व्हायची वेळ आली आहे. आपल्याला फक्त फिल्म रिलीज व्हायचंच माहिती आहे, शक्ती पण रिलीज करता आली पाहिजे. हनुमंतांना जाणवलं माझ्या आतमध्ये काहीतरी चैतन्य जागृत होत आहे. आणि हनुमंतांनी हातात हात गुंतवले, असे हात लांबवले आणि आळोखा पिळोखा दिला आणि एक मोठी जांभई दिली. एकाने दिली खरी जांभई राव. आपल्याला ज्या गोष्टीची खूप सवय आहे ती गोष्ट हनुमंतांनी इथं केली. त्यात विशेष काय आहे? विशेष सांगतो काय आहे. हनुमंतांनी आयुष्यात हे एकदाच केलं. जय जय रघुवीर समर्थ. आम्ही जे दिवसातून 10 वेळा करतो, हनुमंतांनी आयुष्यात एकदा केलं. त्याच्या पुढे ना आळोखे, ना पिळोखे, ना आळस, कुछ नाही. फक्त रामकार्य, रामकार्य आणि रामकार्य, बस. याला म्हणायचं हनुमान. असा आळोखा पिळोखा द्यायचा तर सगळ्यांना आत्ता सवलत आहे, देऊन टाका, परत द्यायचा नाही, पुढच्याला सांभाळून. एकदा फक्त खोटा खोटा आळोखा पिळोखा दिलाय, कधी भीमाचं गर्वहरण करताना, पण ते काही खरं नाही, ते खोटं आहे. हे मात्र सत्य आहे. हनुमंतांचं चरित्र म्हणजे आळशी लोकांना हलवून, गदगदा हलवून कामाला लावणारं चरित्र आहे. का हनुमान दास्य भक्तीचे आचार्य आहेत? कारण दासाला स्वतःचा व्हॉइस नाही. स्वामी म्हणेल तसं, स्वामी म्हणेल तिथं, आणि स्वामी म्हणेल तेवढा वेळ तुम्हाला कार्य करायचं आहे. यू हॅव नो एनी चॉईस. फक्त स्वामी म्हणेल त्याप्रमाणे वागायचं. आणि म्हणून समर्थांनी दास्य भक्तीला सगळ्यात उच्च स्थान दिलं. कार्य करा, समाजाचं, राष्ट्राचं, देशाचं, धर्माचं. आणि हनुमंत प्रचंड मोठ्या आकाराला प्राप्त होत चालले. ते पाहतात, अरे माझ्यात काय होतोय बदल, हे काय होतंय. आणि हनुमान मोठे 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 व्हायला लागले. आपोआप सगळे वानर असे बघतायत, अरे हे काय, हे काय, हनुमान 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 हनुमान. प्रचंड मोठा आकार हनुमान घेतात. जांबवान म्हणतात, अरे गप्प बसू नका, ह्याची स्तुती करा. जितकी स्तुती कराल तेवढा ह्याचा बल आणि पराक्रम वाढणार आहे. तस्य संस्तूयमानस्य वृद्धैर्वानरपुंगवैः तेजसा पूर्यमानस्य रूपमासीत अनुत्तमम्. महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ. आणि गगनाला भिडतं की काय त्यांचं मस्तक, असा प्रचंड मोठा आकार हनुमान धारण करतात. हनुमान मुळामध्ये सोनेरी रंगाचे आहेत बरं का. हे हिरव्या निळ्या वगैरे रंगाचे दाखवतात ते चित्रकार, कारण त्यांनी ग्रंथ वाचलेले नसतात. अतुलित बलधामम हेम शैलाभ देहम. हेम म्हणजे सोनं, आभा, सोन्याची आभा असणारा आणि जणू काही पर्वतासारखा वाटावा असा देह असणारा ते हनुमान आहे. स्वर्ण किंवा हेम शैलाभ देहम, सोनेरी रंगाचे हनुमान आहेत. कसं रूप असेल विचार करा. पण नियम असा आहे, हनुमान ज्या वेळेला प्रचंड मोठा आकार धारण करतात त्यावेळेला त्यांच्या देहाचा रंग बदलतो. आणि हनुमान पिवळ्याचे तप्त चामीकर तापलेल्या सोन्यासारखे दिसायला लागतात. त्याच्या पुढे ते तांबूस रंगाचे दिसायला लागतात आणि त्याच्यानंतर ते लाल भडक रंगाचे दिसायला लागतात. आणि म्हणून समर्थांनी जे जे हनुमान स्थापन केले सर्वांचा रंग पहा कसा आहे, शेंद्री रंगाचे हनुमान आहेत. हनुमंत तसे हवेत समर्थांना आपल्या. दास मारुती फक्त रामरायांच्या समोर, बाकीच्या ठिकाणी हात असा उगारलेला. आला शत्रू की दिला दणका त्याला. आम्हा हिंदूंना हनुमंताशिवाय पर्याय नाही. लक्षात घ्या, कुठल्याही संप्रदायाचे असा तुम्ही. आम्हाला हनुमान बनायचं आहे रामरायांचे. राम ही राष्ट्र हे म्हणतो ना आपण, मग त्यांचा हनुमान कोण आहे?
राम ही राष्ट्र है, तर राष्ट्र कार्य करणारे तुम्ही आम्ही सर्व हिंदू भारतीय हे रामरायांचे म्हणजे राष्ट्ररूपी रामरायांचे हनुमान आहोत. आपलं ते दायित्व आहे आणि आपल्याला ते करायचं आहे. कोणी कृतीतून करेल, कोणी प्रवचनातून करेल, कोणी गोरक्षणातून करेल, वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं करेल, पण हे कार्य आपल्याला करायचं आहे. आणि हनुमान प्रचंड मोठं रूप धारण करतात आणि हनुमान म्हणायला लागतात, अरे वेगवान बलवान वायूचा पुत्र मी, वायूप्रमाणेच समर्थ आहे. अरे मेरूला हजारो प्रदक्षिणा मी आता घालू शकतो, समुद्राचं संपूर्ण पाणी मी आटवू शकतो. सूर्य उगवून अस्ताला जाईपर्यंतच्या काळामध्ये उड्डाण करून सूर्याला स्पर्श करून मी परत येऊन पुन्हा सूर्याला स्पर्श करायला जाऊ शकतो, इतका माझा वेग आहे. ग्रहगोल तर मी सहज ओलांडून टाकेन. सागर आटवून टाकणं, पृथ्वीला एका फटक्यामध्ये विदीर्ण करणं, पर्वतांचा चुराडा करणं माझ्यासाठी अशक्य नाही. मी समुद्र नक्की ओलांडणार आणि पलीकडे जाणार. ज्याप्रमाणे भगवान त्रिविक्रम यांचं अद्भुत दिव्य रूप होतं, तसंच हे माझं रूप आहे. मी सीता शोध नक्की करणार. एका दमामध्ये 10,000 योजन मी जाऊ शकतो. हा तर 100 योजनाचा छोटासा समुद्र डबक्यासारखा आहे. जांबवान म्हणतात, अरे वेड्यांनो, नुसते बघत काय बसलाय, ह्याची अजून स्तुती करा, अजून स्तुती करा, अजून स्तुती करा. हनुमान म्हणतात, अरे मी निघालो आणि महेंद्र पर्वतावरती 2 ते 3 ठंगा मारल्या. तो पर्वत धसायला लागला खाली. वाघ, सिंह, पक्षी, गंधर्व, ऋषी, मुनी तिथून पळून गेले. तो दाब इतका भयंकर होता, सगळ्यांना पळून जावंसं वाटलं. त्या पर्वताला हनुमंतांच्या दबावामुळे नवीन झरे फुटले. काय वर्णन केलंय वाल्मिकी ऋषींनी. नवीन झरे फुटले. आत असणारे बिळात लपलेले साप बाहेर आले. नागपंचमी आत्ताच झाली. दूध न आणता बाहेर आले. नागपंचमीच्या दिवशी 10 लोकांनी मला घरी बोलवलं. का हो? दुधासाठी या म्हणे बुवा. मला शंका आली, नेमकं कशासाठी बोलवत आहेत, काहीच कळेना. मग त्या दिवशी मी शक्यतो बाहेर पडतच नाही. नाग बाहेर आले, साप बाहेर आले. हनुमंतांचं तिकडं लक्ष नाही आहे, कोण पळतं की कोण धावतं की कोण रडतं की कोण हसतं. ही इज लीस्ट बॉर्डर अबाउट इट. काही त्यांना त्याच्याशी कर्तव्य नाही. हनुमंतांनी दक्षिणेकडे मुख केलं आणि आपली दृष्टी न दिसणाऱ्या लंकेवर एकाग्र केली. तुम्ही म्हणाल कशी काय केली? हेच तर हनुमान आहेत, हे कळायला. 100 योजन अंतर किती असावं याचा अंदाज घेऊन भावनेच्या राज्यामध्ये लंकाद्वीप नेमकं कुठं असेल याची भावना करून त्या लंकाद्वीपावर हनुमंतांनी आपली दृष्टी, भावदृष्टी एकाग्र केली, असा अर्थ आहे. कार्य कसं करावं याचं अद्भुत मार्गदर्शन हनुमंत आपल्याला करतात. सर्वप्रथम मला काय करायचं आहे हे ठरल्यानंतर त्या कार्यावर मी एकाग्र व्हायला हवं. एक्झिक्युशन इज लेटर पार्ट. पहिल्यांदा माझा प्लॅन तयार हवा, मी काय करायचं आहे. हनुमंतांचं तसंच आहे. मला 100 योजन जायचं आहे. हनुमंतांनी चित्त एकाग्र केलं आणि लंकेवर स्थिर केलं, असं वाल्मिकी ऋषी लिहितात. न दिसणाऱ्या लंकेवर स्थिर केलं, सगळ्यात महत्वाची गोष्ट. सवेगवान वेग समाहितात्मा हरी प्रवीर परवीर हंता मनः समाधाय महानुभावो जगाम लंका मनसा मनस्वी. महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ. ह्या गोष्टी जर वाल्मिकी ऋषींनी लिहिल्या नसत्या ना, आम्हाला हनुमान काहीच कळले नसते बरं का. एका श्लोकाचं व्याख्यान 7 दिवस करता येईल एवढा श्लोक आहे. घाबरू नका, 7 मिनिटं पण नाही लागणार, एवढंच सांगणार आहे. काय केलं मारुतीरायांनी? सगळ्यात पहिल्यांदा न दिसणाऱ्या लंकेचा अंदाज घेऊन 100 योजनांचा चित्त एकाग्र केलं, असं ते म्हणतात. आणि पुढे ते म्हणतायत, तो समाहित चित्त झाला. भगवद्गीता ज्यांनी वाचली असेल, मी काय म्हणतो ते कळत असेल. समाहित चित्त
म्हणजे आपलं चित्त आपल्या ध्येयावर इतकं एकाग्र केलं की त्या ध्येयाशी मनानं एकरूप होणं. याला म्हणतात समाहित चित्त, इतर तर समाहित आत्मा असं म्हटलेलं आहे. आत्म्यानंच एकरूप झाले. आणि पुढं काय करतायत, मनस्समाधाय महानुभाव. हनुमंतांनी मनाने समाधी लावली, समाधाय. त्यांना कार्य करायचं आहे. लक्षात घ्या, कोणतंही कार्य करण्याच्या आधी एकाग्रता वाढवण्यासाठी जपाचा किंवा ध्यानाचा अभ्यास असायला हवा. आत्ता आमचे जे जे कार्यकर्ते आहेत, हिंदुत्वाच्या नावाखाली कार्य करत असतील, धर्मजागरणाच्या नावाखाली कार्य करत असतील, धर्मसंवर्धनाच्या नावाखाली कार्य करत असतील, हे सर्वच्या सर्व युरोपियन पद्धतीनं काम करतात, जिथं फक्त कावाड कष्ट करणे यालाच महत्त्व आहे. भारतीय पद्धत अशी नाही. हनुमंतान एवढा मोठा कार्यकर्ता आजपर्यंत कोण झालाय मला दाखवून द्या. एक, अरे 1000 लोक एकत्र केले मोठे कार्यकर्ते तरी हनुमंताच्या एका अंशा एवढे होणार नाही. इतकं महान कार्य मारुतीरायांनी केलंय. पण हनुमान काय करतायत, समाधाय, समाधी लागली मारुतीरायांची. आणि त्या स्थितीमध्ये रामरायांचे चरण त्यांना दिसतात. तिथं ते त्यांचा आशीर्वाद ग्रहण करतात. आणि जगाम लंकाम मनसा मनस्वी, मनाने मारुतीराय लंकेत पोहोचले. शरीर इथंच आहे अजून. एखादं काम निर्दोषपणे कसं पूर्ण व्हावं याचं ट्रेनिंग आपल्याला या 1-2 श्लोकातून मिळतंय. माझं हे कार्य झालं, इथपर्यंत माझा कॉन्फिडन्स यायला पाहिजे आणि मग प्रत्यक्षात ते कार्य सुरू व्हायला पाहिजे. आम्ही कार्य करेपर्यंत होतंय नाही होत, होतंय नाही होत, माहीत नाही बाबा, असंच असतं ना आपलं. मी 7 दिवस कथेला जाणार म्हणजे जाणार, असं किती लोकांनी मनात ठरवलंय. हात वर करा. आता हात वर करायला काय जात आहे. पहिला बघा, समर्थांनी काय सगळं रामायणच सांगितलंय मनाच्या श्लोकात. मना पाप संकल्प सोडून द्यावा, रावणासारखं वागू नका. मना सत्य संकल्प जीवी धरावा. काय आहे, हनुमंतांचा सत्य संकल्प आहे, मी लंकेत जाणार नाही, गेलो, अजून इथंच आहे. जगाम लंकाम मनसा मनस्वी, मनावर, आपल्या इंद्रियांवर परिपूर्ण सत्ता असणारे हनुमान. मनस्वी म्हणजे काय, मनात धरलं की ते करणार म्हणजे करणार. लाथ मारेन तिथं पाणी काढेन, याला मनस्वी म्हणतात. हे करणार म्हणजे मी करणार. हा जो सेल्फ कॉन्फिडन्स हवा तो आम्हा हिंदूंमधला कमी 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 होत चालला आहे. 25वं वर्ष उजाडलं तरी पोराला माहीत नाही नेमकं काय करायचं आहे. खरं की खोटं. आमच्या शिवाजी महाराजांनी 14व्या वर्षी प्रतिज्ञा केली, स्वराज्य निर्माण करेन. बरोबर ना. कितव्या वर्षी, 14वं वर्ष म्हणजे आजच्या भाषेत कळायचं असेल तर 9वी किंवा 10वीतला मुलगा. खरं की खोटं. इथं 25शीत आलेला मुलगा अजून त्याला माहिती नाही, या फील्डमधून मी पासआउट झालो खरा, पण नेमकी नोकरी मिळणार कुठं. ही आमची अवस्था आहे आजच्या हिंदूंची. का, रामायण विसरलो, महाभारत विसरलो, समर्थांना विसरलो, शिवरायांना विसरलो, नुसतंच जय भवानी जय शिवाजी, बस. वर्षातून 3दा-4दा. नेमके कुठल्या तिथीला का कधी जन्मले देवालाच माहिती. आता चुकीचं आहे. शिवराय घडण्यासाठी रामायण आणि महाभारत अभ्यासावं लागतं, तेव्हा शिवाजी महाराज घडतात. त्याच्या आधी तर जिजाबाई असावी लागते, मग शिवाजी घडणार. जय जय रघुवीर समर्थ. जिजाबाईंचा पत्ता नाही. या नुसत्याच जाबाई आहेत, जिजाबाई कुणीच व्हायला तयार नाही. जाबाई ठीक आहे, हनुमत कथेला तरी जाबाई म्हटलं तरी चांगली गोष्ट आहे. त्याच्यातून जिजाबाई एखादी तयार होईल. जय जय रघुवीर समर्थ. हनुमान मनानं लंकेमध्ये पोहोचले. प्रचंड मोठा देह धारण केलेले हनुमान इंद्र, सूर्य, वायू, ब्रह्मदेव यांना वंदन करतात. भूतांना वंदन करतात. किती विनम्रता आहे बघा. आमची संस्कृती आम्हाला विनम्रता शिकवते बरं का. सकाळी उठल्या उठल्या पहिला विधी वंदनाचा आहे आपला. कराग्रे वसते लक्ष्मी. तो श्लोक झाल्यानंतर पुढचा कुठला आहे, समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शं क्षमस्व.
आमची संस्कृती आम्हाला वंदन करायला शिकवते. तुझ्या दिवसाची सुरुवात थोरा मोठ्यांना नमस्कार करून सुरू कर. सगळ्यात पहिल्यांदा भूमिमातेला वंदन कर. सुरुवात वंदनानी, शेवट वंदनानी. षोडशोपचार पूजा, 16वा उपचार काय आहे? प्रदक्षिणा नमस्कारान समर्पयामी. तिथं संपते पूजा, 16वा उपचार. प्रदक्षिणा नमस्कारान समर्पयामी, वंदन केल्यानंतर समाप्ती आहे. म्हणून हनुमान स्वतः या सर्व देवी देवतांना वंदन करतात, पूर्व दिशेला मुख करतात आणि भगवान वायूंना नमस्कार करतात.